नमस्कार. आज आपण बोलणार आहोत छत्रपती राजाराम महाराजांबद्दल. हो, शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र आणि मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती. बरोबर. त्यांची कारकीर्द म्हणजे तशी तुलनेनं कमी चर्चिली जाते, पण अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याकडे त्यांच्या जीवन आणि कार्यावरची सविस्तर माहिती आहे. हो, नक्कीच. आज आपण काय करूया की त्यांच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे पैलू समजून घेऊ. म्हणजे खास करून संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर जे मोठं वादळ आलं, त्यात त्यांनी स्वराज्य कसं सांभाळलं, टिकवलं. अगदी. कारण ती परिस्थितीच अशी होती. 1689 साल मराठा स्वराज्यासाठी म्हणजे काळरात्रच ठरली. औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आणि अत्यंत निर्घृणपणे मारलं. रायगडावर किंबहुना सगळ्या स्वराज्यावरच जणू आभाळ कोसळलं होतं. आणि तेव्हा शाहू महाराज लहान होते, नाही का? हो, संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज अगदी लहान होते. त्यामुळे स्वराज्याची सगळी जबाबदारी, ती पण इतकी मोठी आणि अनपेक्षितपणे राजाराम महाराजांवर आली. म्हणजे ते स्वतः तेव्हा किती वर्षांचे असतील? त्यांचा जन्म 1670चा 24 फेब्रुवारी राजगड किल्ल्यावर, म्हणजे शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांचे पुत्र. तर 1689 मध्ये ते साधारण 19 वर्षांचे होते. अवघे 19 आणि एवढं मोठं संकट समोर. बरोबर. मग काय केलं त्यांनी? रायगडावर तर धोका वाढतच होता. हो, रायगड मुघलांच्या हातात कधीही जाईल अशी स्थिती होती. तेव्हा राजाराम महाराजांनी एक खूप धाडसी आणि मला वाटतं दूरदृष्टीचा निर्णय घेतला. कोणता? त्यांनी लगेच राजधानी हलवली. रायगडावरून थेट दक्षिणेला जिंजीला, जे आत्ताच्या तामिळनाडूत आहे. जिंजी? अच्छा, ते का निवडलं असेल? जिंजीचा किल्ला खूप मजबूत होता, डोंगराळ प्रदेशात, नैसर्गिकरित्या सुरक्षित आणि अभेद्य मानला जायचा. त्यामुळे दक्षिणेतून स्वराज्याची सूत्र सांभाळणं शक्य झालं असतं. पण औरंगजेब गप्प बसला नसेल? अजिबात नाही. औरंगजेबानं जिंजीला वेढा घातला. आणि तो वेढा म्हणजे काही 1-2 महिन्यांचा नाही. किती काळ चालला? जवळपास 7 वर्ष. 7 वर्ष? जबरदस्त. हो. आतले योद्धे किल्ला लढवत होतेच, पण राजाराम महाराज फक्त किल्ल्यात अडकून नाही राहिले. ते एका थरारक पद्धतीने त्या वेढ्यातून निसटले. काय सांगता? वेढ्यातून निसटले? हो, गुप्तपणे निसटले आणि बाहेरून त्यांनी मुघलांविरुद्ध गनिमी काव्याचे युद्ध सुरू ठेवलं. अच्छा, म्हणजे आतून किल्ला लढवायचा आणि बाहेरून शत्रूला जेरीस आणायचं. कमाल रणनीती. अगदी. आणि इथेच त्यांना साथ मिळाली ती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांची. हो, ही नावं तर इतिहासात कोरली गेली आहेत. नक्कीच. या दोघांनी आणि त्यांच्या फौजांनी गनिमी काव्याचा इतका प्रभावी वापर केला की औरंगजेबाचं अफाट सैन्यसुद्धा हैराण झालं. कशा प्रकारे? म्हणजे काय करायचं ते नक्की? अचानक हल्ले करायचे, मुघलांच्या छावण्यांवर छापे मारायचे, त्यांची रसद म्हणजे जे काही सामान येतं जात असतं ते तोडून टाकायचं, त्यांचं दळणवळण विस्कळीत करायचं, सतत त्यांना धावपळीत ठेवायचं. म्हणजे मुघल सैन्य प्रचंड असूनही त्यांना उसंत मिळत नव्हती? अजिबात नाही. सतत कुठे ना कुठे हल्ला होणाऱ्याची भीती, यामुळे त्यांचं मनोधैर्य खूप खच्ची झालं. पण महाराज स्वतः जिंजीत नव्हते मग? ते बाहेरून हे सगळं करत होते. आणि प्रशासन, त्याचं काय? हेच तर त्यांच्या नेतृत्वाचं मोठं वैशिष्ट्य आहे. ते जरी प्रत्यक्ष जिंजीत नसले तरी त्यांनी तिथून प्रशासनाची सूत्र हालायची नाहीत याची काळजी घेतली. कसं काय शक्य झालं हे? त्यांनी मराठा सरदारांची एक नवी फळी तयार केली. तरुण रक्ताला संधी दिली, त्यांना अधिकार दिले की परिस्थितीनुसार निर्णय घ्या. रायगड गेला होता, सतत संघर्ष होता, पण तरी त्यांनी लोकांचं आणि सैन्याचं मनोधैर्य टिकून ठेवलं. सामान्य रयतेवर अन्याय होऊ नये याकडेही लक्ष दिलं असेल? हो, नक्कीच. तशी धोरणं आखली. हे सगळं एका बाजूला युद्ध सुरू असताना करणं ही फार मोठी गोष्ट आहे. खरंच. आणि हे सगळं कधी? जेव्हा स्वतः औरंगजेब दक्षिणेत तळ ठोकून बसला होता? बरोबर. त्याला वाटलं होतं की संभाजी महाराजांनंतर स्वराज्य सहज संपवता येईल. पण राजाराम महाराजांनी आणि त्यांच्या सरदारांनी तो डाव उधळून लावला. मराठ्यांनी जबरदस्त प्रतिकार केला. इतका की औरंगजेब स्वतः निराश झाला. जिंजीचा वेढा लांबत चालला होता. संताजी धनाजीचे हल्ले थांबत नव्हते. मुघल सैन्याची हानी होत होती. पण एवढी धावपळ, सततची चिंता, याचा महाराजांच्या तब्येतीवर परिणाम झाला असणार? दुर्दैवाने तेच झालं. ही सततची दगदग, स्वराज्याची चिंता, यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. आणि काय झालं? 3 मार्च 1700 सिंहगड किल्ल्यावर त्यांचं निधन झालं. अरे देवा, वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी. हो, फक्त 30 वर्ष. स्वराज्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. पुन्हा एक मोठं संकट उभं राहिलं. हो, पण राजाराम महाराजांनी जे काम केलं होतं, जी पायाभरणी केली होती, जी नवी पिढी तयार केली होती,
त्याचा उपयोग झाला. कसा? त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई, त्यांनी मग सगळी सूत्र हातात घेतली आणि काय कमालीचं धैर्य दाखवलं त्यांनी. हो, ताराबाईंचं शौर्य तर आपण जाणतोच. त्यांनी औरंगजेबाविरुद्धचा लढा तसाच पुढे चालू ठेवला. म्हणजे राजाराम महाराजांनी स्वराज्य टिकवलं होतं, त्याला ताराबाईंनी पुढे नेलं. म्हणूनच मराठा साम्राज्य फक्त टिकलं नाही, तर पुढे ते विस्तारलं सुद्धा. म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांची कारकीर्द जरी 11 वर्षांचीच असली तरी एका अत्यंत कठीण काळात स्वराज्याला वाचवणारी ठरली. अगदी. संकटात नेतृत्व कसं असावं, गनिमी काव्याचा योग्य वापर कसा करावा आणि प्रतिकूल परिस्थितीतही मनोधैर्य कसं टिकवावं, याचं ते उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी एका वादळात स्वराज्याची नौका तारली असं म्हणायला हरकत नाही. खरंय, त्यांचं योगदान खूप मोठं आहे. त्यांनी एका निर्णायक क्षणी स्वराज्याला सावरलं, ज्यामुळे मराठ्यांना पुन्हा उभं राहता आलं. नक्कीच. पण एक विचार मनात येतो. फक्त 11 वर्षांचा काळ, 1689 ते 1700, सततची धावपळ, युद्ध, दगदग. एवढ्या कमी वेळात इतक्या दबावाखाली त्यांनी हे सगळं कसं साधलं असेल? आणि त्यांच्या अकाली जाण्यानं नक्की काय परिणाम झाले असतील पुढे, यावर विचार करायला हवा. हो, हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यांची कारकीर्द छोटी असली तरी तिचा प्रभाव खूप मोठा आणि दूरगामी होता.